मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच पुण्याच्या म्हाडाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक मोठी योजना आणलेली आहे, ती म्हणजे म्हाडाच्या घरांची योजना। आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजना असेल, 20% सर्वसमावेशी योजना आहे, त्याशिवाय प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी काही योजना आहेत। आणि जे जे ठिकाणं सांगितले गेले प्रत्येक ठिकाणी आम्ही साईट व्हिजिट करू असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं। तर मित्रांनो, आजपासून आपण पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी साईट व्हिजिट करण्यास सुरुवात करणार आहोत। आणि पहिलं आपण आलेलो आहोत मोरवाडी पिंपरी या ठिकाणी जो काही म्हाडाचा प्रकल्प आहे किंवा म्हाडाची वसाहत आहे त्या ठिकाणी आपण आज जाणून घेणार आहोत की नेमकं या ठिकाणी घरे कशी आहेत, या ठिकाणचा एरिया कसा आहे, लोकॅलिटी कशी आहे, कनेक्टिव्हिटी काय आहे, ही सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, मोरवाडी पिंपरी ह्याच्या पूर्वीची जी लॉटरी होती सन 2018 मध्ये आली होती आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी सन 2022 मध्ये याची लॉटरी पुन्हा काढली जाते। या ठिकाणी सगळी घरे तयार स्वरूपामध्ये आहेत, रेडी टू मूव्ह आहेत मित्रांनो। अंडर कन्स्ट्रक्शन घरे नाही आहेत। या ठिकाणी 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK तीनही स्वरूपाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, जे बिल्डिंग दिसते इथे तुम्हाला 2 BHK स्वरूपाची घरे आहेत। इथे थोडा तुम्हाला व्हाईट आणि पिंक कलर तुम्हाला दिसतोय, तो आहे 2 BHK। बाजूला तुम्ही दिसताय जे येलो कलर दिसतोय, येलो आणि व्हाईट, तो आहे 1 BHK स्वरूपाची। आणि इकडे मागच्या साईडला मग तीही तुम्हाला मी बिल्डिंग दाखवणारच आहे। त्या ठिकाणी 3 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। म्हणून चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या प्रकल्पाबाबतचा सविस्तर तपशील। मित्रांनो, या ठिकाणी पहिला आहे संकेत क्रमांक 601, ठिकाण आहे मोरवाडी पिंपरी, उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट LIG, वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे मित्रांनो 6,01,000 ते 9,00,000 रुपये। एकूण उपलब्ध घरे आहेत 16, सर्व घरे 1 BHKची आहेत। घरांचं चटई क्षेत्रफळ आहे 45 स्क्वेअर मीटर, अर्थातच 484 स्क्वेअर फीट। आणि घरांची किंमत आहे 30,51,280 रुपये। त्यानंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो 603, ठिकाण आहे मोरवाडी पिंपरी, उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट, अर्थातच MIG 1। या ठिकाणी MIGसाठी 2 प्रकारचे घरे उपलब्ध आहेत। MIG 1 मध्ये जे काही MIGची नवीन वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे ती वाढवण्यात आलेली आहे। वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे मित्रांनो 9,01,000 ते 12,00,000 रुपये। एकूण उपलब्ध घरे आहेत 1, ही घरे 1 BHK स्वरूपाची आहेत। घरांचं चटई क्षेत्रफळ आहे 65 स्क्वेअर मीटर, अर्थातच 700च्या आसपास आहे स्क्वेअर फीट एरिया आहे। आणि घरांची किंमत आहे 44,65,816 रुपये। त्यानंतरचा संकेत क्रमांक आहे 604, उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट, वार्षिक उत्पन्न मर्यादा आपण सांगितलेली आहे। एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 4 2 BHKची घरे आहेत। घरांचं चटई क्षेत्रफळ हे वेगवेगळं आहे, तर 66 स्क्वेअर मीटर ते 71 स्क्वेअर मीटर असे त्यांचं चटई क्षेत्रफळ आहे, अर्थातच 700 ते 765 स्क्वेअर फीट। घरांची किंमत आहे मित्रांनो 44,26,916 ते 46,42,116 रुपये। त्यानंतरचा संकेत क्रमांक आहे 606, उत्पन्न गट आहे उच्च उत्पन्न गट HIG 1। या ठिकाणी 2 प्रकारचे घरे आहेत। तर HIGचे जे काही नवीन वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे मित्रांनो ती आहे 12,01,000 ते 18,00,000पर्यंत। एकूण उपलब्ध घरं आहे 1, ही सगळी घरे 3 BHK स्वरूपाची आहेत। घरांचं चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 91 स्क्वेअर मीटर, अर्थातच 980 स्क्वेअर फीट। आणि घरांची किंमत आहे 60,79,308 रुपये। त्यानंतरचा शेवटचा स्कीम कोड क्रमांक आहे 607, उच्च उत्पन्न गट HIG 2 साठी घरे आहेत मित्रांनो। एकूण उपलब्ध घरे आहेत 5, 3 BHK स्वरूपाची घरे आहेत। घरांचं चटई क्षेत्रफळ आहे 101 स्क्वेअर मीटर, अर्थातच 1086 स्क्वेअर फीट। आणि घरांची किंमत आहे 66,77,204 रुपये। आता प्रामुख्याने मोरवाडी पिंपरी येथील या सगळ्या कॉम्प्लेक्सचा विचार केला तर किमती लिटल बिट हाय आहेत, म्हणजे तशा त्या मानानं किमती बऱ्याच जास्त आहेत मित्रांनो। म्हणून या ठिकाणी हवा तसा प्रतिसाद मोरवाडी पिंपरी प्रकल्पाला मिळताना दिसत नाही आहे। आता इथून बघूया प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे। तर पहा, प्रकल्पापासूनचं अंतर पुणे रेल्वे स्टेशन आहे 20 किलोमीटर, पुणे विमानतळ आहे 19 किलोमीटर, स्वारगेट बस स्थानक आहे 19 किलोमीटर, पिंपरी मेट्रो स्थानक आहे 1.2 किलोमीटर, वल्लभनगर बस स्थानक आहे 3.8 किलोमीटर आणि पिंपरी रेल्वे स्टेशन आहे 2.2 किलोमीटर। त्यानंतर या प्रकल्पापासून काय सोयीसुविधा उपलब्ध आहेत ते पाहूया। इथून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मुख्यालय आहे मित्रांनो 1.5 किलोमीटर अंतरावरती।
सेंट्रल मॉल आहे 1.2 किलोमीटर अंतरावरती, यशवंतराव चव्हाण रुग्णालय YCM हॉस्पिटल आहे 3 किलोमीटर अंतरावरती, डीमार्ट आहे 1.8 किलोमीटर अंतरावरती, SNBP इंटरनॅशनल स्कूल 100 मीटर अंतरावरती आहे, सिटी 1 मॉल जो आहे तो आहे 1 किलोमीटर अंतरावरती, आणि वाघेरे बालोद्यान जो आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, वाघेरे बालोद्यान अर्थातच गार्डन जे आहे ते आहे 550 मीटर या अंतरावरती आहेत. म्हणून एकंदरीत ज्यांना मोरवाडी पिंपरी या ठिकाणी घरे घ्यायची आहेत ते नक्कीच या ठिकाणी अप्रोच करू शकतात. पण मित्रांनो, या ठिकाणी मी साईट व्हिजिट केली असता आम्ही ती चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आम्हाला समजलं की या ठिकाणी एकही फ्लॅट ओपन नाही आहे, एकही फ्लॅट उघडा नाही आहे. या ठिकाणी जो कोणी कामगार असतात किंवा जो कोणी कर्मचारी असतात ते संडेला नसतात, संडेला सुट्टी असते. त्यांना इथे व्हिजिट करायची असेल त्यांनी संडेला येऊ नये, कारण आज संडे आहे. आणि म्हणून आज या घरांची चाबी ही म्हाडाच्या कर्मचाऱ्याकडे असल्यामुळं ही घरे आज आपण दाखवू शकणार नाही आहे. पण नंतर जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण नक्कीच या ठिकाणी येऊन ते 1 BHK 2 BHK आणि 3 BHK तीनही स्वरूपाची घरे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. खरं तर मित्रांनो, या ठिकाणी याच्यापूर्वी ज्यांनी घरं घेतली होती मी त्यांच्याशी सुद्धा बोललो जे या ठिकाणी राहतात रहिवासी. तर कॉमन काही प्रॉब्लेम सोडले तर इथे बाकी सगळं चांगलं आहे. म्हणजे सोसायटी चांगली आहे, लोकॅलिटी चांगली आहे, इथे इंटरनॅशनल स्कूलसुद्धा आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणून एकंदरीत या ठिकाणी सर्वच प्रकारची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. SNBP इंटरनॅशनल स्कूलसुद्धा इथे बाजूलाच आहे, म्हणजे कॉम्प्लेक्सच्या समोरच आहे. म्हणून एकंदरीत ज्या ज्या गोष्टी आपल्याला एखाद्या कॉम्प्लेक्सजवळ आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. अगदी पिंपरी जो मेट्रो आहे, मेट्रोपासून मी तुम्हाला दाखवलेलं की कशा प्रकारे हा एरिया आहे. म्हणून म्हाडाचा जो प्रकल्प आहे पिंपरी मोरवाडी येथील, या ठिकाणी ज्यांना अर्ज करायचे असतील ते नक्कीच ऑनलाईन अर्ज करू शकतात. पण त्यापूर्वी तुम्ही एकदा साईट व्हिजिट करून येथील सॅम्पल फ्लॅट पहा. यावेळेस ठिकाणं खूप आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी जाऊन साईट व्हिजिट करणं तुर्तास तरी शक्य होणार नाही आहे. पण जे लोकॅलिटी वाईज किंवा लोकेशन वाईज जे टॉप मोस्ट जे काही लोकॅलिटी आहे त्या ठिकाणी मात्र आम्ही नक्कीच व्हिजिट करणार आहोत. म्हणून ही जी कॉलनी आहे मागे तुम्ही पाहू शकता, हीच म्हाडाची कॉलनी आहे जी मोरवाडी येथील आहे. बाल्कनी वगैरे सगळी व्यवस्थित या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे म्हाडाची. तर हे होतं मित्रांनो मोरवाडी पिंपरी येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.